सर, मला एक प्रश्न पडला होता, शारीरिक शब्द हा शुद्ध कसा लिहायचा? बघा विद्यार्थी मित्रांनो, शारीरिक शब्द लिहायचा कसा? ज्या शब्दाला आपण इक प्रत्यय लावतोय, या ठिकाणी इक प्रत्यय जे आहे तर ई रस्व घ्यायचं आणि कल जोडायचे. म्हणजे इक प्रत्यय जोडत असताना घडतं काय, तर शब्दातील पहिल्या अक्षरात वृद्धी होते. कोणत्या अक्षरात? पहिल्या. या ठिकाणी आपण घेतलं शरीर, मूळ शब्द शरीर आहे, म्हणजे या ठिकाणी याची वेलांटी दुसरी आहे. मग आता इक प्रत्यय जोडत असताना घडणार काय, तर इक सांगतय की पहिल्या अक्षरात वृद्धी करा, म्हणजे वाढ करा. शच होतं शा, हे री जसच्या तस शारी. आता हे रस्वई आहे, म्हणजे वेलांटी कोणती? पहिली वेलांटी. तयार काय झाले? शारीरिक. शुद्ध शब्द परीक्षेला विचारलाय. पारितोषिक, आध्यात्मिक, पारंपरिक. इथं लक्षात घ्या, परंपरा मूळ शब्द हा परीक्षेला विचारला. मग काय करा, पा, पच काय होणार? पा. नंतर पारम, इथं काय? पय. वाढ करू नका, इथं पालितात बरेच जण चुकतय. मग पारंपरिक, पारंपरिक. मूळ शब्द अध्यात्म. तयार काय होणार? आध्यात्मिक. आलं लक्षात?